नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. बोर्ड एक्झाम 2026 जवळ आलेली आहे. क्लास 10 चं इम्पॉर्टंट मित्रांनो ही रिव्हिजन चालू आहे. मॅथमॅटिक्स पार्ट 1 चं जे पहिलं चॅप्टर आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल या चॅप्टरवर आज आपण चर्चा करणार आहोत. या चॅप्टरमध्ये सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन बघणार आहोत. 1 मार्काच्या प्रश्नापासून 4 मार्काच्या प्रश्नापर्यंत ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन पासून हॉट क्वेश्चन पर्यंत सगळे क्वेश्चन आज आपल्याला बघायचे आहेत. त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये आपण आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न बघणार आणि 2026 च्या परीक्षेमध्ये कुठल्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यावर आपण चर्चा करणार आहोत. तर झटपट पटापट जाऊयात पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, या प्रकरणावर बोर्डाच्या परीक्षेला 12 मार्काचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे 4 मार्काला एखादा प्रश्न विचारली जाण्याची शक्यता या प्रकरणावर सगळ्यात जास्त आहे आणि दरवर्षी म्हणजे 90% वेळा या प्रकरणावर 4 मार्काला प्रश्न विचारला गेलेला आहे. त्यामुळे 4 मार्काचे जे आपले प्रश्न असतात, आपण हॉट प्रश्न म्हणतो ना, तर ते प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने हे चॅप्टर खूप महत्त्वाचं आहे. तर यातली आता आपण सुरुवातीला पहिली 1-1, 2-2 मार्कांची गणितं बघूयात आणि नंतर मग 3 आणि 4. त्यामुळे सगळ्या प्रकारची गणितं होतील. सुरुवातीला सगळी सोपी-सोपी, मग थोडी अवघड, मग थोडी अवघड, मग लय अवघड. अशा आपण या प्रोसेसनुसार जाऊयात. तर पहिलं एक्झाम्पल आपल्याकडे काय आहे? 15x + 17y = 21. बघा मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन अशा प्रकारे तुम्ही करून घ्या, की या प्रकारचा कुठलाही प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला आला ना, तरी मला तो सोडवता आला पाहिजे. काय दिलंय? 15x + 17y = 21 and 17x + 15y = 11. Then find x + y. मित्रांनो बघा, इथं लिहा 15x + 17y = 21. याला म्हणायचं भावा तू 1 नंबर. दुसरा 17x + 15y = 11. याला म्हणायचं भाऊ तू 2 नंबर. अशा प्रकारे ही 2 इक्वेशन्स आहेत आणि मला काढायचं आहे x + y. तर x + y काढण्यासाठी या 2 इक्वेशन मध्ये काय करायचं बघा. या 2 इक्वेशनचं जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं, उघडा डोळे बघा, नीट गणित विषय करा एकदम फिट. बघा, x चा कोएफिशियंट 15 y ला आलाय, y चा कोएफिशियंट 17 x ला आलाय. भाऊ इकडचा माणूस तिकडं, तिकडचा माणूस इकडे गेलाय. म्हणजे कोएफिशियंटची अदलाबदल झाले. अशा प्रकारचं गणित आलं आणि मला x + y ची व्हॅल्यू काढायला सांगितली असेल ना, तर डोळे झाकून, डोळे उघडून नाही, डोळे झाकून सरळ दोघांची ऍडिशन करायची. बघा, इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर आपण 2 करू. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 या दोघांची ऍडिशन करायची. पहिलं लिहायचं 1 ला इथं. हा भाऊ 15x + 17y = 21 प्लस 17x + 15y = 11. आता ऍडिशन करा. 17 + 15 32x. परत 17 + 15 32 म्हणून 32y आणि 21 + 11 झाले 32. आता बघा 32, 32, 32 सगळ्यांना 32 ने मी डिवाइड करू शकतो. मग डिवाइड करा. 32 1 जा 32, 32 1 जा 32, 32 1 जा 32. आन्सर काय आलं? 1. x + y = 1. मित्रांनो, एकदम साधा सोपा, सीधा साधा सा भोला भालासा क्वेश्चन आहे दोस्तो. एकदम सोपा प्रश्न. आता या प्रश्नामध्ये काय होतं, आकडे बदलू शकतात. जसं की बाबा इथं मी 15x + 17y दिलेलं, तसं 5x + 3y = 8 आणि 3x + 5y = 16. देन फाइंड द x + y. अशा प्रकारचा पण येऊ शकतो. म्हणजे x चा कोएफिशियंट 5y ला गेला, y चा 3x ला आला. अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात x + y. आणि कधी-कधी x - y ची पण व्हॅल्यू काढायला विचारली जाऊ शकते. जर x - y ची व्हॅल्यू विचारली, तर 2 इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची. बाकी काय मोठा एव्हरेस्टवर जाऊन काही झेंडा-बिंडा नाही लावायचा आपल्याला. एकदम साधा सोपा विषय. ठीक आहे. आता जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. बघा. आहाहा! भाऊ तुम्हाला मी सांगतो, हा प्रश्न आतापर्यंत 2, 3 नाही तर 4 वेळा बोर्डाच्या परीक्षेला आलाय. पण या प्रकारचा प्रश्न दरवर्षी येतो. समीकरण बदलतं, आकडे बदलतात. कधी x ची व्हॅल्यू दिली जाते, कधी y ची व्हॅल्यू दिली जाते. बघा काय दिलंय, की टू ड्रॉ ग्राफ ऑफ 4x + 5y = 19. आपल्याकडे बघा 4x + 5y = 19. भाऊ याचा ग्राफ काढायचा आहे. याचा ग्राफ काढण्यासाठी फाइंड द y व्हेन x = 1. जर x ची व्हॅल्यू 1 असेल ना मित्रांनो, तर y ची व्हॅल्यू काढा.
एक्स इज इक्वल टू 1 असेल तर वाय ची व्हॅल्यू काढा. जास्त काय करायचं नाही. फक्त फक्त आणि फक्त एक्स ला काढायचं आहे. जिथं एक्स आहे त्या सॉरी एक्स ला काढायचं आणि त्याच्याऐवजी 1 ला फिट करायचा. या इक्वेशन मध्ये 4x + 5y = 19 याच्यामध्ये हा एक्स काढायचा आहे. कारण मला एक्स ची व्हॅल्यू दिली. मग 4 × x काढून त्याच्या जागेवर 1 लिहिला. प्लस 5y आपल्या जागेवर लिहिला. 19 आपल्या जागेवर लिहिला. 5y आपल्या जागेवर आणि 4 × 1 झाले 4. हा प्लस पण आपल्या जागेवर. काय केलं? 4 1 जा 4, 5y आपल्या जागेवर इज इक्वल टू 19 पण आपल्या जागेवर. 5y ला म्हणायचं भाऊ तू इथंच थांब. 19 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 4 ला म्हणायचं तुझं इथं काय काम? 4 प्लस आहे, पलीकडे गेला मायनस. 5y आपल्या जागेवर, 19 मधून 4 गेले 15. y ची व्हॅल्यू काढायची भाऊ. y ला म्हणायचं इथंच थांब. 15 ला म्हणायचं जाऊ नको लांब. 5 ला म्हणायचं तुझं इथं काय काम करणार? मल्टिप्लाय, पलीकडे गेला. डिवायडेड बाय झाला 5. y इज इक्वल टू 5 3 जा 15. सो y इज इक्वल टू 3. अशा प्रकारे y ची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळून जाईल. मित्रांनो इथं इक्वेशन बदलेल. कशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो दुसरा जर आला. समजा एखादा म्हटला 2x + y = 9 आहे आणि y इज इक्वल टू जर 1 असेल देन फाइंड x द व्हॅल्यू ऑफ x. अशा प्रकारचा एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे इक्वेशन काही असेल बदलू शकतं. त्याच्यामध्ये कधी y ची व्हॅल्यू दिली जाईल, कधी x ची व्हॅल्यू दिली जाईल. ज्या व्हॅल्यू दिल्या जातील त्या व्हॅल्यू ऍड करायच्या आणि जी विचारली जाईल ती व्हॅल्यू ऑटोमॅटिकली मग निघते. हा चला पुढे पुढे बघा. आहाहा! दोस्तों देखो हा जो प्रश्न आहे या प्रकारचा प्रश्न फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायला प्रश्न विचारला जातो. 1 किंवा 2 मार्काला हमखास विचारला जातो. भाऊ याच्यात काय करायचं बघा. पहिला जो क्वेश्चन आहे 2 आहे, 4 आहे, 3 आहे, 5 आहे. भाऊ लक्षात ठेव. पहिला 2 आणि 5 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. जसं की इथे लिहिलं 2 × 5. एक लक्षात घ्या. पहिलं या दोघांचंच मल्टिप्लाय करायचं. चुकून सुद्धा 4 आणि 3 चं करू नका. आपलं उत्तर चुकू शकतं. मग आपण काय केलं 2 × 5 केलं. मध्ये मायनसचं साइन द्यायचंय, प्लसचं द्यायचं नाही. मायनसचं साइन देऊन 3 × 4 करायचं. इथे लिहायचं 3 × 4. मग आपल्याकडे काय आहे बाबा 2 5 जा 10 मायनस आपल्या जागेवर आणि 3 4 जा 12. 10 - 12 भाऊ 10 मधून 12 तर जात नाही. मग 12 मधून 10 ला घालवा ना. काय बिघडत नाही. 12 मधून 10 गेले 2 राहिले आणि मोठ्या नंबरचं साइन -2 आलं. दुसरा बघा इथं आपल्याकडे क्वेश्चन याच्यामध्ये 5 आहे, -7 आहे, 3 आहे आणि -4 आहे. म्हणजे निगेटिव्ह आलं तर काय करायचं? बघा तसंच सेम प्रोसेस आहे. पहिला 5 × -4 पहिले या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. इथं लिहायचं 5 × -4 मध्ये दिला मायनसचा साइन आणि -7 × 3 करा. इथं लिहून टाका -7 × 3 झालं. 5 4 जा 20 मायनस आहे म्हणून -20. मायनस मायनस प्लस 7 3 जा 21 बरं का. आता मायनस प्लस मायनस प्लस मायनस जर दोन संख्यांना भिन्न चिन्ह असेल म्हणजे वेगवेगळी चिन्ह असेल भिन्न तर होते वजा. मग 21 मधून 20 गेले 1 राहिले. मोठ्या नंबरचा साइन +1. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे. या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातातच. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढता आलीच पाहिजे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन आपके सामने है. चलो देखो ये सवाल बहुत ही खतरनाक है और बहुत ही सिंपल है. या प्रकारचा प्रश्न सुद्धा लय वेळा येऊन गेला मित्रांनो. फॉर सायमल्टेनियस इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. बरोबर एक्स आणि वाय असलेलं एक इक्वेशन आहे. दोन इक्वेशन्स आहेत. त्याच्यामध्ये dx ची व्हॅल्यू 49 आहे. dy इज इक्वल टू -63 आहे. d इज इक्वल टू 7 है. देन व्हाट इज x? भाई मार्च 2022 को आया था x की वैल्यू निकालने के लिए. भाऊ लिहायचं x इज इक्वल टू dx अपॉन d. ओके dx ची व्हॅल्यू काय आहे 49 अपॉन d ची व्हॅल्यू काय आहे तिकडे 7. 7 7 जा 20 7 7 जा 49. आन्सर काय आलं 7. ओके म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली 7. कधी कधी म्हटलं जाईल की y ची व्हॅल्यू काढा. भाऊ काढू शकता. y ची व्हॅल्यू विचारली तर इथे लिहायचं dy भागिले d dy अपॉन d. dy की व्हॅल्यू है -63 और d की व्हॅल्यू 7 है. 7 9 जा 63 मायनस का साइन. म्हणजे या प्रकारचा क्वेश्चन येऊ शकतो. इथं d dx dy च्या व्हॅल्यू बदलू शकतात. जसं की एक्झाम्पल एखाद्या वेळेस d दिली 25 dx दिली 50 आणि dy दिली 75 आणि सांगितलं जाईल x आणि y च्या व्हॅल्यू काढायला तर त्या काढता आल्या पाहिजेत. असंच सोडवायचं मित्रांनो. असंच सॉल्व्ह करायचं. x ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला dx अपॉन d. y ची व्हॅल्यू काढायचा फॉर्म्युला dy अपॉन d. जास्त काय विषय नाहीचे. हा गणिताचा विषय लय हार्ड आहे. तर सोपा विषय बघा.
आहा! ये गणित कहेगा अपनी झलक सबसे अलग भाई साहब. हे जे क्वेश्चन आहे या प्रकारचा क्वेश्चन सुद्धा येऊ शकतो. पुस्तकामध्ये असा प्रश्न नाहीये, पण परीक्षेला येऊ शकतो. असे प्रश्न पण आज आपण बघणार आहोत, जे पुस्तकामध्ये नाही, पण पेपरला येतात. बघा, या गणितामध्ये जर बघितलं तर 4 आहे, एम आहे, 3, 5 आहे आणि त्याच्यानंतर इथं 3 आहे आणि इज इक्वल टू 22 आहे. आता इथं डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. ओके. आणि आपल्याला काय करायचं, या एमची व्हॅल्यू काढायची. मग काय करणार बाबा? आपला फॉर्म्युला काय म्हणतो बाबा? आपला फॉर्म्युला म्हणतो, की 4 आणि 3 या दोघांचं पहिलं मल्टिप्लिकेशन असतं. बरोबर? मग ते बाबा आपण करून टाकू. 4 इंटू 3 करायचं, मध्ये मायनसचं साइन आणि 5 इंटू एम करायचं. एवढं तर बरोबर आहे. 5 इंटू एम करा आणि इज इक्वल टू याचं आन्सर आलं पाहिजे 22. आता हे जे एक इक्वेशन तुम्हाला मिळालं, याला जर आपण सॉल्व्ह केलं, तर आपला आन्सर येईल. बघा 4 3 जा 12 मायनस 5 इंटू एम 5m इज इक्वल टू 22. मग आता काय होणार आहे? आपल्याला m ची व्हॅल्यू काढायची आहे. -5m ला म्हणायचं तू इथंच थांब, 22 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. आता हा +12 आहे त्याला म्हणायचं तुझं इथं काय काम? प्लस आहे पलीकडे गेला -12. मग -5m आपल्या जाग्यावरती आणि 22 मधून 12 गेले 10 राहिले. 10 ला इथं लिहायचं. m आपल्या जाग्यावर, 10 आपल्या जाग्यावर, -5 मल्टिप्लाय इथं आले -5 डिव्हायडेड बाय m इज इक्वल टू 5 2 जा 10 मायनस आहे म्हणून -2. म्हणजे m ची व्हॅल्यू मला मिळालेली आहे -2. आता एक लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो, या प्रकारचा प्रश्न विचारला दुसरा कुठलाही तर मित्रांनो आता जरा पुढे जाऊयात. आता जे काही प्रश्न आपण बघणार आहोत, ते जरा 3 मार्काचे वगैरे असतील किंवा 2 मार्काचे असतील. या अगोदर आता आपण जे काही प्रश्न बघत होतो, ते प्रश्न 1-2 मार्काला परीक्षेला विचारले जातात. आता थोडंसं वरच्या लेव्हलला जाऊयात. आता या प्रश्नामध्ये जर का बघितलं, तर काय दिलंय? सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. आता हे जे इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या आपल्याकडे 3 पद्धती आहेत. एक तर तुमचा कोएफिशियंट इक्वल करून किंवा क्रेमरची मेथड आहे किंवा ग्राफिकल मेथड आहे. तर सुरुवातीला आपण कोएफिशियंट इक्वल करून कशाप्रकारे आपण एखादं इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कसं सॉल्व्ह करू शकतो ते बघणार आहोत. यानंतर आपल्याला क्रेमरची मेथड सुद्धा बघायची आणि ग्राफिकल मेथड सुद्धा आपण बघणार आहोत. तर बघा, अशा प्रकारचं जर काही इक्वेशन आलं, तर सगळ्यात पहिली गोष्ट दोघांना नीट लिहून ठेवायचं. x + 7y = 10 याला म्हणायचं भाऊ तू 1 नंबरचं इक्वेशन आहे. दुसरा आपल्याकडे आहे 3x - 2y = 7 याला म्हणायचं बाबा तू 2 नंबरचं इक्वेशन आहे. आता सगळ्यात पहिली गोष्ट या दोघांचं ऑब्झर्वेशन करायचं. बघायचं, जगामगा या इक्वेशनकडे बघा. तर दोघांपैकी कोणाचा कोएफिशियंट कॉमन आहे ते चेक करायचं. एक्सचा कॉमन आहे का वायचा कॉमन आहे? इथं जर बघितलं तर वायचा बघा खाली -2 आहे वर 7 आहे. तर वायचा कोएफिशियंट इक्वल आहे का? कॉमन आहे का? नाही बाबा. एक्सचा चेक करा. एक्सचा खाली 3 आहे आणि वरती वर काहीच दिसत नाही. एक्सच्या बाजूला काहीच नाही. मग एक लक्षात ठेवायचं, जिसका कोई नहीं होता उसका एक होता है. एक्सच्या बाजूला काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग इथं काय बाबा 1 आहे. म्हणजे एक्सचा कोएफिशियंट खाली 3 आहे आणि वरती 1 आहे. म्हणजे तिथं पण कॉमन नाहीये. मग कोएफिशियंट कॉमन नसल, इक्वल नसल तर त्याला कॉमन करायचा, इक्वल करायचा. मग कोणाचा इक्वल करू बाबा? एक्सचा करू का वायचा करू? भाऊ टेन्शन घेऊ नको. कोणाचा एक याला तरी चालतंय. काय प्रॉब्लेम नाही. आपण एक्सचा करू. आता एक्सचा कोएफिशियंट कॉमन करण्यासाठी एक्सचा खाली 3 आहे. वर पण 3 आला पाहिजे. एक्सचा कोएफिशियंट खाली 3 आहे ना, 3x आहे. वर पण एक्सच्या जागेवर 3x आणण्यासाठी एक्सला कितीने मल्टिप्लाय करावं लागणार आहे? एक्सला 3 ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. पण ह्या एकट्या एक्सला जर 3 ने मल्टिप्लाय केलं, तर ह्या 10 ला 7 व्हायला राग यायचा. कोणाला राग आला नाही पाहिजे. म्हणून ह्या एकट्याला नाही, सगळ्यांना 3 ने ठोकून द्यायचं. म्हणजे 3 ने मल्टिप्लाय करायचं. संपूर्ण इक्वेशन नंबर 1 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं आणि तसं इथे लिहायचं इक्वेशन नंबर 1 इंटू 3 मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/3. इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करा. आता काय येतंय बघा 3 इंटू एक्स 3x प्लस 7 3 जा 21y आणि परत 10 3 जा 30 इक्वेशन नंबर 3. भाऊ आता जो काय जुगाड करायचा तो 2 आणि 3 चा करा. आता या दोघांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे 3x आहे, इथे 3x आहे. आता हे 3x जे आहे ते कट होऊ शकतात. या 2 इक्वेशनची सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन केल्यानंतर. मग आता सबट्रॅक्शन करायची का ॲडिशन हा प्रश्न आहे तो नंतर बघू. पण हा 3x जर एकदाचा कट झाला, एकदाचा गेला बाबा इथून, तर मला y ची व्हॅल्यू मिळेल. मग आता या 3x ला घालवण्यासाठी दोघांची ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन? दोघांपैकी एक काहीतरी करावं लागतंय.
भाऊ ऍडिशन केली तर 3 + 3 6 येईल. तो 3च डोक्याला ताप झालाय. ते 6 डोक्यावर ठेवून काय करायचंय? आपल्याला तो 3 याला पाहिजे म्हणून सबट्रॅक्शन करावी लागणार आहे. मग आता सबट्रॅक्शन करत असताना इक्वेशन 3 मधून 2 ला मायनस करायचं का 2 मधून 3 ला मायनस करा? भाऊ कोणातूनही कोणाला मायनस करा, काय फरक पडत नाही. 2 मधून 3 ला मायनस करा किंवा 3 मधून 2 ला मायनस करा. तुम्हाला जे आन्सर मिळायचं तेच मिळतं शेवटी. मग आपण या ठिकाणी काय करूयात? इक्वेशन नंबर 3 मधून इक्वेशन 2 ला किंवा 2 मधून 3 ला मायनस करू. तसं इथे लिहा. इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 3 किंवा 3 मायनस 2 करू. चला इक्वेशन नंबर 3 मायनस 2 करू. इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर 2 करू. 3 मायनस इक्वेशन नंबर 2. चला बाबांनो 3 ला उचला पटापट. झटपट पटापट 3 ला उचला खटाखट. 3x + 21y = 30. इथे लिहायचं 3x + 21y = 30 मायनस इक्वेशन नंबर 2 3x - 2y = 7. इथे लिहायचं 3x - 2y = 7. मित्रांनो ज्यावेळेस आपण सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस जे खालचं इक्वेशन असतं त्याचे साइन चेंज होतात. नीट ही गोष्ट लक्षात ठेवा किंवा वहीत कुठेतरी कोपऱ्यात लिहून टाका. खालच्या इक्वेशनचे साइन चेंज झाले. प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. आता बघा 3x कट होतील आणि 21 + 2y पकडा. मायनस पकडू नका. बदललंय ना साइन. 21 + 2 23y झाले आणि इज इक्वल टू 30 - 7 23 राहिले. y आपल्या जागेवर 23 आपल्या जागेवर हा 23 मल्टिप्लाय इकडे आला डिवाइडेड बाय 23. सो y इज इक्वल टू 23 1/23 1 आलं. म्हणजे y ची व्हॅल्यू भावा तुझ्याकडे 1 आली. आता काढायचे x ची व्हॅल्यू. मग x ची व्हॅल्यू काढणं लय सोपं आहे. ही जी y ची व्हॅल्यू आहे तिला आपण इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3 कुठेही ठेवा काय फरक पडत नाही. मी लिहितो बाबा प्लेस y is equal to 1 in इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू ठेवूयात. इक्वेशन 1 काय आहे? x + 7y = 10. इथे लिहायचं x + 7y = 10. x ची व्हॅल्यू माहिती नाही. प्लस 7 × y ची व्हॅल्यू 1 आहे. 1 लिहायचं आणि इज इक्वल टू बाबा 10 आहे. x + 7 × 1 7 इज इक्वल टू 10. x आपल्या जाग्यावर 10 आपल्या जाग्यावर हा 7 प्लस आहे पलीकडे गेला मायनस. सो x इज इक्वल टू 10 मधून 7 गेले 3. अशा प्रकारे x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू 1 मिळेल. तर अशा प्रकारे हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं असतं. मी बाजूला होतो. याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ओके. तर चला जाऊयात आता पुढच्या क्वेश्चन कडे. हर एक क्वेश्चन जरूरी है. अगला सवाल आपके सामने आपके स्क्रीन पे ये रहा. हाउ इज सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रेमर्स रूल. भाऊ क्रेमरची मेथड लय जबरदस्त आहे. बघा आता या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट हे जे दोन इक्वेशन आहेत यांना व्यवस्थित लिहून घ्यायचं. 5x + 3y = -11 इक्वेशन नंबर 1 आणि दुसरा आहे 2x + 4y = -10 इक्वेशन नंबर 2 आहे. ठीक आहे. 5x + 3y = -11 आणि 2x + 4y = -10. आता जर का मला क्रेमरच्या मेथडने हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे तर मला 3 गोष्टी काढणं गरजेचं असतं. एक d, दुसरा dx आणि तिसरा dy. आता या 3 व्हॅल्यू काढणं इम्पॉर्टंट आहे. d, dx, dy 3 व्हॅल्यू काढणं गरजेचं असतं. तर इथं 12, 32, 13 हा छोटा रूल. ही ट्रिक आहे. आता ही ट्रिक तर पुस्तकात नाही. पण भाऊ मी सांगतो तुम्हाला टेन्शन घेऊ नका. d, dx, dy ही ट्रिक आहे. लक्षात ठेवायची d ची व्हॅल्यू, dx ची व्हॅल्यू आणि dy ची व्हॅल्यू काढायची. आता ती कशी नेमकी वापरायची ट्रिक ते सांगतो. आता d ची किंमत काढताना 12. 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ घ्यायचा आहे. पहिला, दुसरा आणि तिसरा. d ची किंमत काढताना 1 2 घ्यायचं. 12 म्हणजे 1 2. d = 1 2. 1 2 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. भाऊ पहिल्यामध्ये काय आहे? 5 2 आहे. बरं कोइफिशियंट उचलायचे. x आणि y ला उचलायचं नाही. नको त्या गोष्टी उचलायच्या नाही. जे पाहिजे तेच उचलायचं नेमकं. x च्या बाजूला इथं कोण आहे? 5 आहे आणि इथं खाली 2 आहे. म्हणजे 5 2 ला उचला. इथं लिहा 5, इथं लिहा 2 आणि नंतर 12 म्हणजे पहिला आणि दुसरा स्तंभ. पहिल्यामध्ये 5 2 आहे आणि दुसऱ्यामध्ये 3 4 आहे. दुसऱ्यामध्ये 3 आणि 4 आहे. मग आता करा कॅल्क्युलेशन. आता हे कसं करायचं? मगाशी आपण बघितलंय. तुम्हाला माहिती आहे तुम्ही हुशार आहे. 5 × 4 करा. 5 × 4 करा. इज इक्वल टू 5 × 4 मायनस 2 × 3 करा. 2 × 3 करा. 5 4 जा 20. 2 3 जा 6. 20 - 6 झाले 14.
म्हणजे आपल्याकडे डी इज इक्वल टू 14 आलं. आता डीएक्स 12 झाला, आता 32, 3 2 म्हणजे तिसरा आणि दुसरा स्तंभ, थर्ड अँड सेकंड. पहिला थर्ड लिहा, -11 -10, -11 -10 आणि नंतर सेकंड दुसरा 3 आणि 4. मग इथं लिहायचं 3 आणि 4 सेकंड कॉलम झालं. आता पुढे काय करायचं, -11 इंटू 4 तुम्हाला माहिती आहे, -11 इंटू 4 करायचं, मध्ये मायनसचं साइन द्यायचं, -10 इंटू 3, -10 इंटू 3. आता 11 4 जा 44, इथं मायनस आहे म्हणून -44, मायनस मायनस प्लस, 10 3 जा 30. आता इथे बघा मायनस प्लस मायनस, 44 मधून 30 गेले, 14 राहिले, मोठ्या नंबरचं साइन -14. म्हणजे मला dx ची व्हॅल्यू मिळाली -14, d ची व्हॅल्यू मिळाली 14. आता राहिला dy. dy ची व्हॅल्यू काढताना 12 झालं, 32 झालं, आता करायचं 13. 13 क्या हाल होगा कालिया, सरकार मेरे आपका नमक है, अब गोली खा. आता इथं गणित खा. dy बरोबर 1 dy ची व्हॅल्यू 13. 13 म्हणजे पहिला आणि तिसरा कॉलम. पहिल्यात 5 2 आहे, इथं लिहून टाकायचं 5 आणि 2. आणि तिसऱ्यामध्ये काय 11 आणि निगेटिव्ह 10 आहे. 11 आणि निगेटिव्ह 10 लिहायचे. चला पुढचा कार्यक्रम तुम्हाला माहिती आहे, 5 इंटू निगेटिव्ह 10, 5 इंटू निगेटिव्ह 10 मध्ये द्यायचं मायनसचं साइन, -11 इंटू 2, -11 इंटू 2. 5 10 जा 50, मायनस आहे म्हणून -50, मायनस मायनस प्लस, 11 2 जा 22. आता मायनस प्लस मायनस, 50 मधून 22 जातात, 50 मधून 22 गेले, 28 राहिले, मोठ्या नंबरचं साइन -28. तर अशा प्रकारे डी, डीएक्स आणि डीवायच्या व्हॅल्यू आपण काढल्या. डी ची व्हॅल्यू आली 14, डीएक्स ची व्हॅल्यू आली -14, डीवाय ची व्हॅल्यू आली -28. ओके. आता आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची, त्यासाठी इथे लिहायचं बाय क्रॅमर्स रूल. ओके, बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूल लिहायचा आणि मग एक्स ची व्हॅल्यू काढायचा, फॉर्म्युला dx अपॉन डी. भाऊ dx ची व्हॅल्यू काय -14, डी ची व्हॅल्यू काय 14. इथं लिहायचं -14 अपॉन 14. 14 1 जा 14, मायनस आहे म्हणून -1, एक्स इज इक्वल टू आली 1. आता y ची व्हॅल्यू काढायचा, फॉर्म्युला dy अपॉन डी. भाऊ dy ची व्हॅल्यू आहे -21 28 आणि d ची व्हॅल्यू आहे 14. मग इथं लिहायचं -28 अपॉन 14, 14 2 जा 28 -2, y इज इक्वल टू -2. ओके, एका नंबरला जर का मायनसचं साइन असेल तर इथं आन्सरला सुद्धा मायनसचं साइन येतं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ओके, तर क्रेमरचा मेथड नीट समजून घ्या. सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला समजून घ्यायची की याच्यामध्ये डी, डीएक्स, डीवायच्या व्हॅल्यू कशा काढायच्या, त्यासाठी जी ट्रिक सांगितली 12 32 13 ती डोक्यामध्ये फिट करा. त्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या, जर तुमच्याकडे असलेले इक्वेशन्स त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसतील, ax + by = c, तर पहिलं त्या फॉर्म मध्ये आणायचं आणि मग सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. आता आपण जाऊयात पुढच्या क्वेश्चन कडे. पुढचा क्वेश्चन नंबर बघा. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. भाऊ हे इक्वेशन सॉल्व्ह करायचे. आता इथं लय डोक्याला ताप आहे, पण लय भारी आहे. आकडे जरी मोठे असले तरी एक्झाम्पल लय सोपं आहे मित्रांनो. आणि या प्रकारचं एक्झाम्पल आलं ना बाबा 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 बाबा, 3 पैकी 3 मार्क तुमच्या खात्यात एकदम जमा होणार. ओके, बघा काय इक्वेशन आहे, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. हे इक्वेशन नंबर 1 आहे. दुसरं 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. ओके, इक्वेशन नंबर 2. आता हे इक्वेशन जर तुम्ही नीट बघितलं, आकडे जरी मोठे असले तर ह्याच्यामध्ये एक गंमत जम्मत आहे. ती गंमत काय आहे बघा. x चा 99 व्हायला आलाय म्हणजे x चा कोएफिशियंट व्हायला गेलाय. y चा 101 x ला आलाय म्हणजे y चा कोएफिशियंट x ला आलाय. म्हणजे इसकी टोपी उसके सर झालेला आहे. विषय एकदम गंभीर झालाय. पण सर खंबीर आहे, टेन्शन घ्यायचं नाही. ओके, काही मुलांना क्लिअर दिसत नाही असं म्हणतात. त्यांना जरा क्लिअर करू याच विषय. ओके, दिसायला लागले क्लिअर. ओके ओके ओके, चला. आता याच्यामध्ये बघा, आता मला काय करायचं, अशा प्रकारचं जर इक्वेशन आलं तर 3 स्टेप लक्षात घ्यायचं. बे व बे त्याला मी मराठीत म्हणतो आणि इंग्लिशमध्ये आपण काय करू, प्लस मायनस प्लसचं गणित. म्हणजे पहिलं काय करायचं, 3 स्टेप आहे. पहिल्या स्टेपमध्ये ही जी 2 इक्वेशन असतील अशी सरळ त्यांची डोळं झाकून ऍडिशन करायची. इक्वेशन 1 + 2 करायचं. झालं. आणि 1 + 2 करून तुम्हाला एक नवीन इक्वेशन मिळेल, त्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 3. त्याच्यानंतरची पुढची स्टेप इक्वेशन नंबर 2 मध्ये परत मायनस करायचं. प्लस झाला आता मायनस करायचं. मायनस म्हणजे काय, इक्वेशन नंबर 2 - 1 करा किंवा 1 - 2 करा.
आणि त्याच्यामधून तुम्हाला सबट्रॅक्शन करून एक नवीन इक्वेशन मिळेल, त्याला नंबर 4 द्या. म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करायची. ॲडिशन करून एक नवीन इक्वेशन मिळेल, त्याला इक्वेशन नंबर 3 म्हणायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची. सबट्रॅक्शन करून आणखी एक दुसरं नवीन इक्वेशन मिळेल, त्याला इक्वेशन 4 म्हणायचं. आणि तिसऱ्यामध्ये परत प्लस. भाऊ ऑलरेडी वरती प्लस केलं ना, आता कशाला परत प्लस करायची? परत प्लस म्हणजे हे जी 2 नवीन इक्वेशन तयार झाले 3 आणि 4 या दोघांची ॲडिशन करायची. ही ॲडिशन केल्यानंतर तुम्हाला x किंवा y ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली मिळेल. बघा कशी. पहिली पायरी पहिली पायरी वापरूया, ॲडिशन करूया. ओके. बघा इक्वेशन नंबर 1 प्लस इक्वेशन नंबर 2 दोघांची करायची ॲडिशन. दोघांना लिहून टाका इथं. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 प्लस इक्वेशन 2 ला उचलून लिहा इथं 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 करून टाका ॲडिशन. 101 प्लस 99 200 लिहून टाकायचे बाबा 200x प्लस 101 प्लस 99 200 लिहून टाका इथं 200y आणि 499 प्लस 501 पुरे 1000. ओके. आता 200, 200 आणि 1000 सगळ्यांना 200 ने डिवाइड करू शकताय. मग लिहायचं 200 1 जा 200, 200 1 जा 200, 200 5 जा 1000. इक्वेशन नंबर 3 बन गया ना भाई साहब. ओके, इक्वेशन नंबर 3 बन गया. भाऊ माझी पहिली पायरी सक्सेसफुली डन. आता दुसरी स्टेप काय, इक्वेशन 2 - 1 दोघांची सबट्रॅक्शन. मग इथं 2 मधून 1 ला मायनस करा किंवा 1 मधून 2 ला मायनस करा, काय बिघडत नाही. 2 मधून 1 ला मायनस केलं पाहिजे असं काही नाहीये. कोणातूनही कोणालाही मायनस करा. ओके. आता बघा इक्वेशन 2 - इक्वेशन 1 करू आपण. तसं इथं लिहूयात आरामात. इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 1 करू. 2 - 1 पहिला 2 ला लिहून टाका. बघा काय आहे 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 मायनस इक्वेशन नंबर 1 काय आहे 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. चला आता 499. आता सबट्रॅक्शन करताना खाली जे इक्वेशन असतं भाऊ त्याची साईन चेंज होतात आपल्याला माहिती आहे. प्लसचा मायनस, प्लसचा मायनस, प्लसचा मायनस. आता 101 मधून 99 गेले राहिले 2x. 99 - 101 बघा 99 - 101 राहिले -2. मग इथं लिहायचे -2y आणि 501 - 499 501 मधून 499 गेले 2 राहिले. 2 2 2 सगळ्यांना 2 ने डिवाइड करू शकतो. मग इथं लिहायचं डिवाइड बाय 2 बोथ साइड. 2 1 जा 2 म्हणून x मायनस 2 1 जा 2 म्हणून y आणि 2 1 जा 2 म्हणून 1. इक्वेशन नंबर 4 भाऊ लक्षात घे. दोघांची ॲडिशन करून x प्लस y इज इक्वल टू 5 इक्वेशन 3 झालं. या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करून दुसऱ्या स्टेपमध्ये x मायनस y इज इक्वल टू 1 मिळालं. आता तिसरी स्टेप काय आहे 3 प्लस 4 इक्वेशन 3 आणि 4 जे नवीन इक्वेशन तयार झाले त्या दोघांची ॲडिशन करायची. इक्वेशन नंबर 3 काय बाबा, मग तसं लिहा. इक्वेशन नंबर पहिले लिहू आपण इक्वेशन नंबर 3 प्लस इक्वेशन नंबर 4. 3 प्लस 4 करा. चला पहिलं 3 ला उचला. 3 काय आहे x प्लस y इज इक्वल टू 5. इथं लिहायचं x प्लस y इज इक्वल टू 5 आणि प्लस इक्वेशन नंबर 4 घ्यायचंय. 4 काय आपल्याकडं x मायनस y इज इक्वल टू 1. ॲडिशन करा. x प्लस x 2x झाले. इथं लिहून टाका 2x प्लस y मायनस y कट झाले. 5 प्लस 1 6 झाले. x आपल्या जाग्यावर 6 आपल्या जाग्यावर 2 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय x इज इक्वल टू 2 3 जा 6. x ची व्हॅल्यू काय आली बाबा 3 आली. x ची व्हॅल्यू 3 आली. आता y ची व्हॅल्यू काढायची एकदम सिंपल आहे. आता मी हे रफ करतो. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही जी x ची व्हॅल्यू आहे 3 याला तुम्ही कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवा, इक्वेशन 1 मध्ये ठेवा, 2 मध्ये ठेवा, 3 मध्ये ठेवा, 4 मध्ये ठेवा, कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवू शकताय. पण शक्यतो 1 2 मध्ये नका ठेवू कारण दोन्ही इक्वेशन खूप मोठे आहेत. कॅल्क्युलेशनला अवघड जाईल. 3 आणि 4 दोघांपैकी कुठल्या तरी इक्वेशन मध्ये ठेवलं तर पटकन उत्तर मिळेल. आपण इक्वेशन 3 मध्ये ठेवू. ओके. प्लेस x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता इक्वेशन नंबर 3 आपल्याकडे काय मित्रांनो, इक्वेशन नंबर 3 आपल्याकडे आहे x प्लस y इज इक्वल टू 5 x प्लस y इज इक्वल टू 5 आहे. x ची व्हॅल्यू 3 आहे. 3 प्लस y इज इक्वल टू 5. y आपल्या जागेवर 5 आपल्या जागेवर 3 ला करायचं बाय
प्लस आहे तिकडे गेला -3. y इज इक्वल टू 5 मधून 3 गेला 2 राहिले. संपला विषय मित्रांनो. y इज इक्वल टू 2 आलं. झालं. एकदम सोपं आहे. हे गणित जे आहे मित्रांनो आकडे बदलतील. सगळ्यात पहिलं गणित आजच्या लेक्चरमध्ये जे घेतलं होतं ना, त्या गणितावर पण असा प्रश्न विचारला जातो. या प्रकारच्या गणितामध्ये कधी-कधी म्हटलं जातं x प्लस y ची व्हॅल्यू काढा. मग त्यावेळेस फक्त x प्लस y चीच व्हॅल्यू काढायची 5. कधी-कधी प्रश्न विचारला जाईल की फाइंड द व्हॅल्यू ऑफ x मायनस y. मग त्यावेळेस x मायनस y चीच व्हॅल्यू काढायची. आणि जेव्हा सॉल्व्ह करा म्हटलं जाईल ना, तेव्हा एवढा सगळा बाजार भरवायचा आहे. तेव्हा ह्या अशा प्रकारे सगळं सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. मी बाजूला होतो. याचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर आपण पुढच्या एक्झाम्पलकडे जाऊयात. ओके. चला. आता पुढचा बघा प्रश्न. आहाहा! इसको कैसे हम भूल गए भाई साहब. बघा या प्रकारचा प्रश्न जग्गा-मग्गा इकडे बघा 2 मार्काला प्रश्न येतो. आपल्याला काय दिलंय कंप्लीट द टेबल फॉर ड्रॉ ग्राफ ऑफ x प्लस वाय इज इक्वल टू 8. x प्लस वाय इज इक्वल टू 8 चा जर मला ग्राफ काढायचा असेल तर हा टेबल पूर्ण करा. अशा प्रकारे टेबल कंप्लीट करायला प्रश्न विचारला जातो. आता याच्यामध्ये बघा x इज इक्वल टू 4 असताना y ची व्हॅल्यू काय असेल आणि y इज इक्वल टू 5 असताना x काय असेल आणि इथे x बरोबर 2 असताना y काय असेल ते काढायचंय. तर पहिला जो मुद्दा आहे आपण इथं तो क्लिअर करून घेऊयात, की इथं x इज इक्वल टू 4 असेल तर y इज इक्वल टू किती असणार आहे? आपल्याला इक्वेशन हे घ्यायचं आहे x प्लस वाय इज इक्वल टू 8. x प्लस वाय इज इक्वल टू 8. या इक्वेशन मध्ये x इज इक्वल टू 4 आहे. x च्या जागेवर 4 लिहा प्लस y आपल्या जागेवर लिहा इज इक्वल टू 8 आपल्या जागेवर. y इथेच आहे. 8 पण आपल्या जागेवरच आहे. प्लस 4 आहे. पलीकडे गेले -4 झाले. y इज इक्वल टू 8 मधून 4 गेले 4. म्हणजे तुमच्याकडे x इज इक्वल टू 4 असताना y बरोबर सुद्धा 4 येणार आहे. दुसरा मुद्दा y इज इक्वल टू 5 असेल. y इज इक्वल टू 5 असेल. देन x इज इक्वल टू व्हॉट? x ची व्हॅल्यू काय असणार आहे? इक्वेशन हेच घ्यायचंय. x प्लस वाय इज इक्वल टू 8. y ची व्हॅल्यू x ची व्हॅल्यू माहिती नाही. y ची व्हॅल्यू आहे 5 इज इक्वल टू 8. x इज इक्वल टू 8 आपल्या जागेवर 5 प्लस आहे. पलीकडे गेले -5. x इज इक्वल टू 8 मधून 5 गेले 3 म्हणजे x इज इक्वल टू 3. y इज इक्वल टू 5 असताना x इज इक्वल टू 3 येईल. आता आणखी एक पॉइंट आहे. x इज इक्वल टू 2 असेल तर y इज इक्वल टू किती? मग आपल्याकडे लिहा x इज इक्वल टू 2 देन y इज इक्वल टू व्हॉट? इक्वेशन तेच आहे. x प्लस वाय इज इक्वल टू 8 याच इक्वेशनचा वापर करायचा आहे. आता x इज इक्वल टू 2 दिले. मग या x च्या जागेवर 2 लिहा प्लस y आपल्या जागेवर लिहा. 8 पण आपल्या जागेवर. y आपल्या जागेवर 8 आपल्या जागेवर 2 प्लस आहे. पलीकडे गेला -2. y इज इक्वल टू 8 मधून 2 गेले 6 राहिले. मग या ठिकाणी मी इथे लिहितो 6 लिहितो. ओके. x ची व्हॅल्यू 2 असताना y इज इक्वल टू 6 असेल आणि मग इथे काय लिहिणार मी 4 4 त्यानंतर 3 5 आणि इथे लिहायचं 2 6. तर अशा प्रकारे मित्रांनो हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. अशा प्रकारे एक टेबल कंप्लीट करायला आपल्याला प्रश्न 2-3 मार्काला विचारला जाऊ शकतो. 2 ते 3 मार्काला. त्यामुळे हा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. नीट समजून घ्या. आकडे बदलतील इथे परंतु प्रश्न असाच राहणार. ठीक आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे वळू. हां. बघा पुढचा जो क्वेश्चन आहे तो ग्राफ आपल्याला काढायचा आहे. ग्राफ. सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन ग्राफिकली. आता ग्राफ खूप महत्वाचा आहे. ग्राफिकली मेथड एखाद्या वेळेस तुम्हाला ज्यावेळेस विचारली जाते, त्यावेळेस ती ग्राफिकल मेथड 3 मार्काला किंवा 4 मार्काला विचारली जाते. त्याच्यामुळे ग्राफ कसा काढायचा हे आपण समजून घेतलं पाहिजे. बघा x प्लस वाय इज इक्वल टू 6 आहे आणि x मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. या दोघांचे ग्राफ काढायचे. आता x प्लस वाय इज इक्वल टू 6 चा ग्राफ म्हणजे एक लाईन असते. x मायनस वाय इज इक्वल टू 4 चा ग्राफ म्हणजे दुसरी लाईन असते आणि ह्या दोन लाईनी जिथं इंटरसेक्ट करतील एकमेकांना त्याचे आपल्याला कोऑर्डिनेट काढायचे आणि त्याच्यानंतर आपण ह्या प्रकारचा असा जो ग्राफ आहे इथे तुम्हाला दिसतोय बघा हा ग्राफ आपण या ठिकाणी काढणार आहोत. तर इथे मी ऑलरेडी टेबल हा बनवलाय. पण हा टेबल कसा बनवायचा ते पण मी तुम्हाला पहिलं सांगतो. बघा आता हा टेबल पहिली गोष्ट मी समजा ठरवलं की x प्लस वाय इज इक्वल टू 6 चा मला ग्राफ काढायचा आहे. x प्लस वाय इज इक्वल टू 6 चा. मग इथं पहिलं लिहायचं y ला एका बाजूला ठेवू, 6 आपल्या जागेवर ठेवू, प्लस x आहे, पलीकडे गेला -x. म्हणजे एक इक्वेशन जे आहे ते y च्या फॉर्म मध्ये आपल्याला आणायचंय. y च्या फॉर्म मध्ये आलं म्हणजे y इज इक्वल टू 6 मायनस x असं एक फॉर्म्युला आपल्याकडे तयार झाला. आता या इक्वेशनचा वापर हा टेबल कंप्लीट करताना करायचा आहे बघा कसा. या टेबलमध्ये इथे x असतो, इथे y असतो आणि नंतर x आणि y ची व्हॅल्यू असते. तसंच या टेबलमध्ये पण x आहे, y आहे आणि x आणि y ची व्हॅल्यू आहे. चला आता आपण पटापट सॉल्व्ह करायला घेऊ. आता या टेबलमध्ये काय करायचं मी x प्लस वाय इज इक्वल टू 6 चा टेबल बनवतोय आणि माझ्याकडे इक्वेशन मिळालंय y इज इक्वल टू 6 मायनस x. तर इथं x च्या व्हॅल्यू मनाने घ्यायच्या. 1, 2, 3 घेतल्या. आता x1 असताना y ची व्हॅल्यू किती येईल? x ची व्हॅल्यू 2 असताना y ची व्हॅल्यू किती येईल?
एक्स ची व्हॅल्यू 3 असताना वाय ची व्हॅल्यू किती येईल, या सगळ्या गोष्टी आता काढायच्यात. बघा कसं, एक्स इज इक्वल टू 1 आहे, सो देन वाय इज इक्वल टू व्हॉट, वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स आहे ना मित्रा. वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स. 6 मायनस एक्स ची व्हॅल्यू मी काय म्हटलंय, 1 म्हटलंय. मग 6 मायनस 1 किती राहिलं, 5. म्हणजे एक्स 1 असेल तर वाय ची व्हॅल्यू 5 येईल. एक्स इज इक्वल टू जर 2 असेल, सो देन वाय इज इक्वल टू काय आहे, 6 मायनस एक्स आहे. वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स. 6 मायनस एक्स ची व्हॅल्यू काय बाबा, 2 आहे. 6 मायनस 2 करा, काय आलं बाबा, 4. एक्स इज इक्वल टू जर का 3 असेल, तर वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स असतं. वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स असतं. 6 मायनस एक्स ची व्हॅल्यू मी इथं काय म्हटलंय, 3 म्हटलंय. 6 मायनस 3 इज इक्वल टू आन्सर आलं 3. म्हणजे एक्स 1 असेल तर वाय ची व्हॅल्यू 5 असते. एक्स 2 असेल तर वाय ची व्हॅल्यू 4 असते. आणि एक्स 3 असेल तर वाय ची व्हॅल्यू 3 असते. म्हणजे एकंदरीत बघा, 1 5, त्याच्यानंतर 2 4 आणि त्याच्यानंतर 3 3. आता हे जे 3 पॉइंट आहेत, या 3 पॉइंटचे तुम्हाला कोऑर्डिनेट मिळाले. आणि कोऑर्डिनेट मिळाल्यानंतर ग्राफ काढणं सोपं असतं. आता इथं कोऑर्डिनेट 3 पॉइंट जे मिळवले, ते मिळवण्यासाठी ही सगळी प्रक्रिया आपल्याला करावी लागली. त्याचप्रमाणे आता इथे आपण बघूयात, या दुसऱ्या इक्वेशनमध्ये जे आपल्याकडे आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 4. बघा, x मायनस वाय इज इक्वल टू 4. आता एक काम करू, x ला इथंच ठेवू. 4 प्लस आहे, त्याला इकडे आणू, -4 होतील. आणि y मायनस आहे, त्याला पलीकडे घेऊ, प्लस वाय होतील. कारण प्लस वाय ची व्हॅल्यू पाहिजे, निगेटिव्ह वाय नाही. वायला इथं ठेवला की तो निगेटिव्ह मध्ये जाईल. आपल्याला पॉझिटिव्ह वाय ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे याचाच अर्थ y इज इक्वल टू x मायनस 4 आहे. आता y ची व्हॅल्यू x मायनस 4 आली. हे इक्वेशन मिळालं. आता इथे आपण काय करू, x च्या व्हॅल्यू घेऊ मनाने. तुम्ही x च्या व्हॅल्यू इथं 1, 2, 3 घेतल्या तरी चालेल. मग x1 असताना y किती, x2 असताना y किती, x3 असताना y किती काढू. मी 4, 5, 6 घेऊन बघतो. 4, 5, 6 घ्या. 7, 8, 9 घ्या. पण शक्यतो छोटे-छोटे नंबर. मी 4, 5, 6 काय घेतलं? कारण इक्वेशन आहे x मायनस 4. म्हणजे x मायनस 4 म्हणजे x ची व्हॅल्यू अशी घेतली, की ज्याच्यामधून 4 आरामात मायनस होईल. म्हणजे मला कॅल्क्युलेशन करायला सोपं. 1, 2, 3 व्हॅल्यू घेतलं तरी चालेल. मग आता x4 असताना y किती, x5 असताना y किती, x6 असताना y किती ते काढूयात. बघा, x इज इक्वल टू जर माझ्याकडे 4 असेल, सो देन y इज इक्वल टू माझ्याकडे काय असतं, x मायनस 4 असतं. आता x ची व्हॅल्यू 4 आहे, तर मी लिहिणार 4 मायनस 4 इज इक्वल टू 0. म्हणजे x 4 असेल तर y ची व्हॅल्यू 0 येईल. त्यानंतर x ची व्हॅल्यू 5 पण घेतली. x 5 असेल तर y इज इक्वल टू काय असतं, x मायनस 4 असतं. x ची व्हॅल्यू 5 आहे, तर x च्या जागेवर लिहा 5 मायनस 4 इज इक्वल टू 1. x इज इक्वल टू जर का 6 असेल, देन y इज इक्वल टू काय असतं, x मायनस 4 असतं. x ची व्हॅल्यू 6 घ्या. 6 मायनस 4 इज इक्वल टू आलं 2. म्हणजे x 4 असेल तर y 0. x 5 असेल तर y ची व्हॅल्यू मला 1 मिळते. x 6 असेल तर मला y ची व्हॅल्यू 2 मिळते. ओके. मग आता इथं काय होईल बाबा बघा, 4 0, त्याच्यानंतर 5 1 आणि नंतर येईल 6 2. तर अशा प्रकारे इथे पण मला 3 पॉइंट्सचे कोऑर्डिनेट मिळाले. आता हे जे 2 टेबल आहेत ना, हे जरा नीट बघा. व्हिडिओला पॉज करून दोन्ही टेबल नीट लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट घ्या. याच्यानंतर आपण याचा ग्राफ कसा काढायला बघू. ग्राफ काढताना ह्या 2 पायऱ्या आहेत. म्हणून प्रश्न 3 किंवा 4 मार्काला आहे. तर ह्या 2 पायऱ्या आहेत. त्याच्यातली पहिली जी स्टेप आहे, हे दोन्ही टेबल बनवणं आणि 3-3 पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स आपण काढणं. ओके. आता आपण काय करू, याचा ग्राफ काढू. याचा ग्राफ काढण्यासाठी बघा, आता इथं ऑलरेडी जे आपण गोष्टी घेतल्या होत्या, जे पॉइंट आपण टेबल तयार केले होते, ते टेबल इथं तुमच्या समोर आहेत. आता ग्राफ काढताना आपण काय करू, पहिला ग्राफ समजा x प्लस वाय इज इक्वल टू 6 चा काढू. त्याचे कोऑर्डिनेट काय, 1 5. म्हणजे x चा कोऑर्डिनेट 1, y चा 5. मग तो या ठिकाणी इथं आला 1 5. असं लिहा, 1 आणि 5. दुसरा काय आहे बाबा, 2 4 आहे. x चा 2, y चा 4. x चा 2 आणि y चा 4, 2 4 या ठिकाणी इथं आला. 2 आणि 4. त्याच्यानंतर आला 3 3. x चा 3, y चा 3. 3 3 या ठिकाणी इथं आला. इथं लिहा 3 आणि 3. मग अशा प्रकारे या पॉइंट मधून जाणारी अशा प्रकारे लाईन काढली आणि हा ग्राफ आपण या ठिकाणी असा काढून घेतला. हा ग्राफ कशाचा आहे? x प्लस वाय इज इक्वल टू 6 चा आहे. x प्लस वाय इज इक्वल टू 6 चा ग्राफ आहे. कधी-कधी काय विचारलं जातं माहिती आहे का? एक लक्षात घ्या. असा एकच ग्राफ सांगितला जाईल आणि तो एक ग्राफ काढल्यानंतर तयार होणारा जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया काढा. असा पण प्रश्न विचारला जाईल, की बाबा x प्लस वाय इज इक्वल टू 6 चा ग्राफ काढा फक्त आणि मग एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस आणि हा जो ग्राफ आहे तो मिळून तयार झालेला जो ट्रायंगल आहे याचा एरिया काढा. असा पण प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारला जातो. आता पुढचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये काय करू, आता पुढचा ग्राफ काय? x मायनस वाय इज इक्वल टू 5 चा ग्राफ काढताना पहिला 4 0 आहे. म्हणजे x चा कोऑर्डिनेट 4 आहे, y चा 0. 4 0 तुमच्याकडे इथे येणार बघा. 4 0. 4 आणि 0. दुसरा आपल्याकडे 5 1 आहे. x चा 5, y चा 1. 5 1 इथंच आला बघा. 5 आणि 1 आहे. आणि तिसरा आपल्याकडे 6 आणि 2 आहे. x चा 6 आहे, y चा 2 आहे. 6 2 इथं.
6 आणि 2 आता 3 पॉइंट मधून जाणारी लाईन व्यवस्थित अशा प्रकारे काढून घ्या. झाली काढली. आता ही लाईन म्हणजे हा कोणाचा ग्राफ आहे? x मायनस y इज इक्वल टू 4 चा हा ग्राफ आहे. झाला? आता हा ग्राफ काढून झाला तर याच्यानंतर मला काय करायचंय, की हे झाल्यानंतर माझं उत्तर झालं अशातला भाग नाही. आता मला काय करायचंय, की याला सॉल्व्ह करा सांगितलं होतं. सॉल्व्ह करा म्हणजे आन्सर काय लिहायचंय, की हे 2 ग्राफ जिथे एकमेकांना इंटरसेक्ट करतात या पॉइंटमध्ये याचे कोऑर्डिनेट. मग आता याचे कोऑर्डिनेट म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू. बघा. आता याचा एक्स कोऑर्डिनेट काय झाला बाबा? एक्स कोऑर्डिनेट बघा इथं 5 आहे. एक्स कोऑर्डिनेट काय? 5 आहे. आणि वाय कोऑर्डिनेट जर तुम्ही बघितलं तर वाय कोऑर्डिनेट तुमच्याकडे 1 आहे. बघा. आता एक लक्षात घ्या तुम्ही, चेक करा उत्तर बरोबर आहे का? कसं काय? की x प्लस वाय इज इक्वल टू 6 आहे. 5 प्लस 1 इज इक्वल टू 6 येतात. त्याच्यानंतर x मायनस वाय इज इक्वल टू 4 आहे. 5 मायनस वाय इज इक्वल टू 4 येतात. म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे? मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय. येस. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे हा ग्राफ काढायचा आपण हे पाहिलेलं आहे. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा जो मुद्दा आहे, तो आपण समजून घेऊ. पुढचा प्रश्न. पुढचे पण प्रश्न आपल्याला सगळे प्रश्न आज बघायचे. त्या पहिल्या चॅप्टरची रिव्हिजन आपली चालू आहे. आता हा जो प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय, हा पाहण्याच्या अगोदर जरा पाणी पिऊन घेऊयात. ओके. हं. बघा, या प्रश्नामध्ये काय आहे, की याच्यामध्ये आपल्याला काय दिलंय, की 4/x प्लस 5/y इज इक्वल टू 7 आणि 3/x प्लस 4/y इज इक्वल टू 5. तर याच्यामध्ये हे x आणि y खाली कशाला आलेत कडमडायला बाबा? हा एक प्रश्न तुमच्या मनासमोर पडला असेल. या प्रकारचा प्रश्न 3 किंवा 4 मार्काला विचारला जातो. त्यामुळे या प्रश्नाकडे जरा नीट बघा, समजून घ्या, सोपं आहे. आपण काय करायचं? 1 आता 4/x आहे. याचा अर्थ बघा 1/x इज इक्वल टू तुम्ही काय करा या ठिकाणी थोडासा एक वेगळा विचार करा. x, y ज्यावेळेस खाली येतात, त्यावेळेस लेट अझ्युम 1/x इज इक्वल टू a कन्सिडर करा आणि 1/y इज इक्वल टू b कन्सिडर करा. आता लक्षात घ्या नेमका मुद्दा काय आहे. इथे आपल्याकडं 4/x याचा अर्थ काय असतो? 4 इंटू 1/x याचा अर्थ असतो 4 इंटू 1/x प्लस 5/y म्हणजे 5 इंटू 1/y असतो इज इक्वल टू 7 असतं. मग बघा 4 इंटू 1/x ची व्हॅल्यू काय? a आहे. मग इथं आलं 4a. तसंच 5 इंटू 1/y म्हणजे b असतं. म्हणून या ठिकाणी आलं 5b आणि इज इक्वल टू 7 याला म्हणा इक्वेशन नंबर 1. त्याचप्रमाणे इथे करू शकता. 3/x म्हणजे काय आलं? 3a येतील इथं. प्लस तसंच इथं 4/y म्हणजे 4b होतील. ओके. आणि इज इक्वल टू आपल्याकडे 5 होतील. तर अशा प्रकारे मित्रांनो हे इक्वेशन्स तुम्हाला तयार करावे लागतील a आणि b च्या स्वरूपामध्ये. आता या 2 इक्वेशनला सॉल्व्ह करायचंय आणि a आणि b च्या व्हॅल्यू काढायच्यात. आणि a आणि b च्या व्हॅल्यू काढल्यानंतर मग पुढच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही x आणि y च्या व्हॅल्यू काढू शकताय. ओके. आता बघा, त्या दोघांना सॉल्व्ह करण्यासाठी तुम्ही क्रेमरची मेथड वापरा किंवा कोएफिशियंट कॉमन करा, काय प्रॉब्लेम नाही. कुठलीही पद्धत वापरा. मी कोएफिशियंट इक्वल करतो. दोघांमध्ये जर बघितलं तर कोणाचाच कोएफिशियंट कॉमन नाहीये. मग आपण कॉमन करू. कॉमन करण्यासाठी काय करू? या दोघांचा जर विचार केला a चा कॉमन करू. तुम्ही b चा कॉमन केला तरी चालेल. आता इथं 4 आणि 3 या दोघांनी एकमेकांना मल्टिप्लाय करा. म्हणजे हा जो खालचा 3 आहे ना, त्याने या 4 ला म्हणजे संपूर्ण इक्वेशन 1 ला 3 ने मल्टिप्लाय करायचं. आणि या 4 ने संपूर्ण इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय करायचं 4 ने. काय केलं? या 3 ने संपूर्ण इक्वेशन 1 ला मल्टिप्लाय केलं आणि 4 ने संपूर्ण इक्वेशन 2 ला मल्टिप्लाय केलं. आणि तसं इथं लिहायचं. इक्वेशन नंबर 1 इंटू 3 अँड इक्वेशन नंबर 2 इंटू 4 एवढं करून नवीन आपल्याला 2 इक्वेशन्स मिळतील. 3 4 जा 12 म्हणून 12a, 3 5 जा 15 म्हणून 15b, 3 7 जा 21 इक्वेशन नंबर 3. तसं 4 3 जा 12 12a, 4 4 जा 16 16b आणि 4 5 जा 20 इक्वेशन नंबर 4. आता या 2 इक्वेशन मध्ये कोण कॉमन आहे बाबा? दोघांचा नीट विचार केला तर 12a कॉमन आहे जे कट होतील. मग त्यासाठी ते 12a ला एलिमिनेट करण्यासाठी आपण काय करू? इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन 1 मायनस करा किंवा 4 मधून इक्वेशन 3 मायनस करा किंवा 3 मधून 4 मायनस करा. काय फरक पडत नाही. आपण इक्वेशन 4 मधून 3 मायनस करू. तसं इथे लिहू. इक्वेशन नंबर 4 मायनस इक्वेशन नंबर इक्वेशन नंबर 3 4 मायनस 3. बघा. इक्वेशन 4 मायनस 3. पहिलं इक्वेशन 4 लिहा. 4 काय बाबा? 12a प्लस 16b इज इक्वल टू 20. ओके. इथं लिहिलं 20.
आणि मायनस करून इक्वेशन नंबर 3 लिहा. 3 काय आहे? 12a + 15b = 21. 12a + 15b = 21. सबट्रॅक्शन करताना खालचे साइन चेंज होतात. प्लसचा मायनस, प्लसचा मायनस, प्लसचा मायनस. 12 12 कट झाले. 12 12 कट झाल्यानंतर मला बघा काय 12b 12a 12a कट झाले. आता b ची व्हॅल्यू मिळेल 16 - 15 ओन्ली 1b. 20 - 21 -1 झाले. म्हणजे b ची व्हॅल्यू जी आपल्याला मिळाली ती मिळाली -1. आता a ची व्हॅल्यू काढायची. a ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही जी b ची व्हॅल्यू आपल्याला -1 मिळालेली आहे, त्या व्हॅल्यूला तुम्ही इक्वेशन 1, 2, 3, 4 कशातही ठेवू शकताय. आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवू. तसं लिहू प्लेस b = -1 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवू. आता इक्वेशन 1 काय आहे? 4a + 5b = 7. मग इथं लिहायचं 4a + 5b = 7. आता 4a + 5 * b ची व्हॅल्यू आहे -1 = 7. 4a 5 1 जा 5 मायनस आहे म्हणून -5 = 7. आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची आहे. 4a आपल्या जागेवर, 7 आपल्या जागेवर, -5 आहे. पलीकडे गेला +5 झाला. सो देअरफॉर 4a = 7 + 5 12 झालं. आता a ची व्हॅल्यू काढायची. a आपल्या जागेवर, 12 आपल्या जागेवर. हा 4 मल्टिप्लाय पलीकडे गेला 4 डिवाइडेड बाय झाले. देअरफॉर a = 4 3 जा 12. a ची व्हॅल्यू आली 12. 3 आली. a ची व्हॅल्यू 3 आली. आता a = 3 आणि b = -1. पण आपल्याला a आणि b च्या व्हॅल्यू नकोय. आपल्याला x आणि y च्या व्हॅल्यू पाहिजे. मग इथे लिहायचं बट. आपल्याला माहिती आहे 1/x = a असतो आणि पलीकडं 1/y = b कन्सिडर केलं होतं आपण इथे. बरोबर? 1/x = a and 1/y = b. सो देअरफॉर 1/x = a ची व्हॅल्यू 3 होती. आता 3 च्या खाली काय नाही म्हणजे 1 असतं. x × 3 3x झाले. 1 × 1 1 झाला. x आपल्या जागेवर, 1 आपल्या जागेवर, 3 मल्टिप्लाय इकडे आले डिवाइडेड बाय 3. सो x = आपल्याकडे काय मिळालेलं आहे 1/3 x ची व्हॅल्यू. आता y ची व्हॅल्यू काय मिळेल? 1/y = b. 1/y = b ची व्हॅल्यू मायनस क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. -y × -1 -y. 1 × 1 1 झालं. दोन्हीकडचे साइन चेंज करा कारण आपल्याला -y नाही, ओन्ली +y ची व्हॅल्यू पाहिजे. y = -1. y ची व्हॅल्यू काय आली बाबा? -1. दोन्हीकडचे साइन चेंज केले. y = -1, x = 1/3. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, जो क्वेश्चन बोर्डाच्या परीक्षेला 3 ते 4 मार्काला येतो. ठीक आहे. आता तुम्हाला याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. चला. आता पुढचा जो प्रश्न आहे याच प्रकारचा आहे. बघा. हा जो क्वेश्चन आहे ना मित्रांनो, हा आला तर थेट 4 मार्काला येऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाकडे जरा नीट बघायचं आहे. इथे काय दिले 27/x - 2 + 31/y + 3 = 85. 31/x - 2 + 27/y + 3 = 89. आता नीट जर बघितलं तर इथं खाली x - 2 x - 2 आहे. y + 3 y + 3 हे दोघांचं रिपिटेशन आहे. मग जो खाली जो पार्ट आहे त्याला आपण काय करू? याला आपण म्हणू 1/x - 2 = a. आता जे केलं होतं तेच करायचं. 1/x - 2 = a and 1/y + 3 = b म्हणू. आता मी डिटेलमध्ये लिहित नाही कारण जरा जागा कमी आहे म्हणून. आता काय करायचं बघा 1/x - 2 = a. मग 27/x - 2 म्हणजे 27 आहे. 27 आहे डायरेक्ट लिहायचं. बघा इथे 27 आहे, 27 आहे. 1/y + 3 = b. म्हणून 37/y + 3 31/y + 3 = 31b = तो 85 जसाच्या तसा याला म्हणायचं नंबर 1. आता बघा 1/x - 2 = a. मग 31/x - 2 = 31a. मग इथे लिहायचं 31a प्लस 1/y + 3 = b. 27/y + 3 = 27b. 27b = 89 इक्वेशन नंबर 2. आता सगळ्यात पहिली पायरी काय आहे, की या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करून x आणि y च्या a आणि b च्या व्हॅल्यू काढणं. आणि a आणि b च्या व्हॅल्यू काढल्यानंतर मला x आणि y च्या व्हॅल्यू काढता येतील. मग आता या इक्वेशनला कसं सोडवायचं बाबा? एवढे मोठे-मोठे आकडे आहेत. तर आपण मगाशी बघितलं होतं प्लस मायनस प्लसचं एक्झाम्पल. a जो 27 जो आहे ना, a चा कोएफिशियंट तो y कडे b ला आहे 27 आणि b चा 31 a ला गेलाय. म्हणजे कोएफिशियंटची इथं अदला-बदल झालेली आहे. म्हणजे मला काय करायचंय, माझ्या ज्या स्टेप आहे, माझी जी ट्रिक आहे त्याच्यानुसार मी पहिली या दोघांची ॲडिशन करेल. तसं लिहिलं इथे इक्वेशन नंबर
1 प्लस इक्वेशन नंबर 2. इक्वेशन 1 प्लस 2 करून इक्वेशन नंबर 3 तयार करेल. नंतर दोघांची सबट्रॅक्शन करून इक्वेशन 4 तयार करायचं आणि मग 3 आणि 4 ची ॲडिशन करून A किंवा B ची व्हॅल्यू मिळेल. पहिली दोघांची ॲडिशन. चला दोघांना लिहून घ्या. 27A प्लस 31B इज इक्वल टू 85 आणि प्लस 31A प्लस 27B इज इक्वल टू 89. आता काय होईल बघा. 27 प्लस 31 झालं 58, 58A. 31 प्लस 27 58 म्हणून 58B. आता 85 9 प्लस 5 किती झाले आपल्याला 14. 14 चे 4 एक आला. 8 प्लस 8 16 आणि 1 17 174. 80 58 58 आणि 174 सगळ्यांना 58 ने डिव्हाइड करू शकतो. बघा 58 इंटू 3 किती होतात बघा. 3 8 जा 24 चे 4 वरती आले 2. 5 3 जा 15 16 17 174. 3 जा 58 3 जा. मग 58 1 जा 58 प्लस 58 1 जा 58 म्हणून बी आणि 58 3 जा 174 म्हणून 3. इक्वेशन नंबर 3 तयार झालं. अशा प्रकारे या दोन इक्वेशनची ॲडिशन करून मी इक्वेशन 3 तयार केलं. आता दोघांचे सबट्रॅक्शन करून काय मिळतंय बघा. मग आता पुढच्या स्टेपमध्ये इक्वेशन नंबर 1 मधून 2 ला मायनस केलं तरी चालेल. 2 मधून 1 ला मायनस केलं तरी चालेल. इक्वेशन नंबर 2 मायनस इक्वेशन नंबर 1 करू. 2 मायनस 1. आता 2 काय बाबा? पहिलं 2 ला लिहा. 31A प्लस 27B इज इक्वल टू 89. चला पहिला 2 ला लिहिला. मायनस करून इक्वेशन 1 लिहा. इक्वेशन 1 काय? 27A प्लस 31B इज इक्वल टू 85. आता सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन करताना खालचे साइन चेंज होतात. प्लसचा मायनस, प्लसचा मायनस, प्लसचा मायनस. 31 मायनस 27. 31 मायनस 27 4 येतात. मग इथे लिहायचं 4A. 27 मायनस 31 मायनस 4B. बरोबर मोठ्या नंबरचं साइन आणि 89 मायनस 85 4 आलं. 4 4 4 सगळ्यांना 4 ने डिव्हाइड करा. 4 1 जा 4, 4 1 जा 4, 4 1 जा 4 इक्वेशन नंबर 4 झालं. तर अशा प्रकारे मित्रांनो या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करून मला इक्वेशन नंबर 4 मिळालं. A मायनस B इज इक्वल टू 1. तिसऱ्या पायरीमध्ये आता इक्वेशन 4 आणि इक्वेशन 3 यांची ॲडिशन केली तर तुम्हाला A किंवा B ची व्हॅल्यू मिळेल आणि मग तसं आपण या ठिकाणी लिहूयात. इक्वेशन नंबर आपण या ठिकाणी आता लिहूयात. इक्वेशन नंबर कुठे गेला बाबा आपला इक्वेशन नंबर 3 प्लस इक्वेशन 4. 3 प्लस इक्वेशन नंबर 4. 3 प्लस 4. आता इक्वेशन 3 काय आहे माझ्याकडे? इक्वेशन 3 आहे A प्लस B इज इक्वल टू 3. इथे लिहायचं A प्लस B इज इक्वल टू 3. प्लस इक्वेशन नंबर 4 आपल्याकडे आहे A मायनस B इज इक्वल टू 1. इथे लिहायचं A मायनस B इज इक्वल टू 1. दोघांचे ॲडिशन A प्लस A 2A. B कट झाला. 3 प्लस 1 4 झाला. आपल्याला A ची व्हॅल्यू काढायची. A ला म्हणायचं भावा तू इथंच थांब. 4 ला म्हणायचं तू जाऊ नको लांब. 2 मल्टिप्लाय इथं आले डिवाइडेड बाय 2. सो देअरफॉर A इज इक्वल टू 2 2 जा 4. A ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 2. ओके. A ची व्हॅल्यू माझ्याकडे आलेली आहे 2 आलेली आहे. ठीक आहे. आता आपण काय करू? B ची व्हॅल्यू काढू. B ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं? A ची जी व्हॅल्यू आहे 2 त्या A च्या व्हॅल्यूला इक्वेशन 1 2 3 4 कुठेही ठेवू शकतो. आपण या व्हॅल्यूला काय करू? इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवू. ओके. मग तसं इथे लिहू प्लेस A is equal to 2 in इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवू. ठीक आहे. इक्वेशन नंबर 3. भाऊ इक्वेशन नंबर 3 काय आपल्याकडे? इक्वेशन नंबर 3 आहे A प्लस B इज इक्वल टू 3. इथे लिहायचं A प्लस B इज इक्वल टू 3. A च्या जागेवर 2 लिहा. प्लस B आपल्या जागेवर 3 आपल्या जागेवर. ओके. B आपल्या जागेवर आहे 3 आपल्या जागेवर 2 प्लस आहे पलीकडे गेला मायनस 2 झाले. सो B इज इक्वल टू 3 मायनस 2 1 म्हणजे B ची व्हॅल्यू मला मिळाली 1. A इज इक्वल टू आहे 2 आणि B इज इक्वल टू 1. आता आपल्याला A आणि B च्या व्हॅल्यू नको. आपल्याला व्हॅल्यू कशाच्या पाहिजेत? X आणि Y च्या व्हॅल्यू पाहिजेत. मग आपण काय करू? बट आपल्याला एक गोष्ट माहिती आहे 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू A. आता बघा 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू काय बाबा 1 आहे. A ची व्हॅल्यू काय 2 आहे. मग इथे लिहायचं 2. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा 2 इंटू x मायनस 2 करा. 2 इंटू x मायनस 2 इज इक्वल टू 1 इंटू 1 1 झालं. बरोबर. 2 इंटू x 2x झाले मायनस 2 2 जा 4 मायनस म्हणून मायनस 4 इज इक्वल टू 1. 2x आपल्या जागेवर 1 आपल्या जागेवर मायनस 4 आहे पलीकडे गेले प्लस 4 झाले. 2x इज इक्वल टू 1 प्लस 4 झाले 5. x इज इक्वल टू 5 आपल्या जागेवर 2 मल्टिप्लाय इकडे आले डिवायडेड बाय म्हणजे आपल्याकडे जी x ची व्हॅल्यू आलेली आहे ती आलेली आहे x 5/2 झालं. x ची व्हॅल्यू 5/2. आता y ची व्हॅल्यू काढायची. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करणार? 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू आपल्याकडे b आहे.
1/y+3 इज इक्वल टू बी आहे. ठीक आहे. मग इथे लिहायचं 1/y+3 इज इक्वल टू बी. बी ची व्हॅल्यू किती आहे बाबा आपल्याकडे 1 आहे. मग इथं लिहून टाकायचं 1. इथं खाली काय नाही म्हणजे 1 असतं. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. y+3 × 1 y+3 इज इक्वल टू 1 × 1 1 झालं. y आपल्या जागेवर 1 आपल्या जागेवर +3 आहे. पलीकडे गेले -3 झाले. मग y इज इक्वल टू 1 - 3 -2 झाले. म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली -2 आणि x ची व्हॅल्यू मिळाली 5/2. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हा प्रश्न सोडवू शकतो. आता यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. तत्पूर्वी याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकता. तर मित्रांनो आता काही शाब्दिक गणित आपण बघूयात, कारण शाब्दिक गणित खूप महत्वाची आहेत आणि शाब्दिक गणित जवळपास 3 ते 4 मार्काला आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला येत असतात. तर आता हे शाब्दिक गणित नेमकं कसं सोडवायचं ते समजून घेऊयात आपण. बघा मित्रांनो, पहिला प्रश्न नीट वाचा. एकदम व्यवस्थित मन लावून वाचायचंय मनापासून. बघा कसं आहे, सम ऑफ द फादर्स, बघा द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन, द सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. बघा लक्षात घ्या मित्रांनो, कुठलंही शाब्दिक गणित आलं पहिल्या चॅप्टर मधलं कुठलाही वर्ड प्रॉब्लेम आला तर तो वर्ड प्रॉब्लेम वाचायचा नीट आणि वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की याच्यामध्ये 2 गोष्टी असतात. आता इथं पण एक सन आणि फादर दिलेला आहे, 2 गोष्टी आहेत, 2 वस्तू असतील, 2 नंबर्स असतील, जे काही असेल ते 2 असेल. मग त्या दोघांमधल्या एकाला म्हणायचं एक्स आणि दुसऱ्याला म्हणायचं लक्स. लक्स नाही म्हणायचं, दुसऱ्याला म्हणायचं वाय. ओके. आता हे म्हटल्यानंतर मग पुढची प्रक्रिया काय बाबा, पुढं या इक्वेशन पुढे आपल्याला 2 इक्वेशन बनवावे लागतील. हे जे क्वेश्चन आहे तो नीट वाचायचा आणि तो वाचून त्याच्यामध्ये 2 कंडिशन दिल्या जातात आणि त्या 2 कंडिशन वरून 2 इक्वेशन बनवायची, ती सोडवायची. बघा जास्त बडबड करत नाही, सरळ थेट आपण गणिताकडे जाऊया, तुम्हाला समजेल. पहिली गोष्ट बाबा, इथं दोघांची एज आहे. एक फादरचं एज आहे आणि एक त्याच्या पोराचं एज आहे, म्हणजे सनचं एज आहे. मग इथं आपण करू प्रेझेंट एज ऑफ फादर. प्रेझेंट एज ऑफ फादर. ओके. फादर जो आहे त्या फादरचं जे प्रेझेंट एज आहे ते समजा एक्स इयर्स आहे, आपण असं म्हणू. ओके. आणि ना त्याच्यानंतर प्रेझेंट एज ऑफ सन. सन जो आहे त्याचा एज समजा आपण वाय इयर्स पकडू. ओके. प्रेझेंट एज ऑफ फादर एक्स इयर्स अँड प्रेझेंट एज ऑफ सन वाय इयर्स म्हटलं, बरोबर. आता याच्यामध्ये भावांना 2 कंडिशन आहे. कंडिशन नंबर 1, मग आपण बघा ही कंडिशन लिहू, कंडिशन 1. ओके. बाय फर्स्ट कंडिशन नंबर 1 किंवा बाय फर्स्ट कंडिशन काय दिलंय, सम करायचे फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. भाऊ बघा नीट लक्षात घ्या, सम म्हणजे प्लस, इथं बाजूला मी करतो, द सम ऑफ फादर्स एज, फादरचा एज आहे एक्स आणि ट्वाइस द एज ऑफ हिज सन, त्याच्या मुलाच्या एजच्या डबल, ट्वाइस म्हणजे 2 × त्या मुलाचं एज काय बाबा वाय आहे, 2y इज 70. ही जी सम आहे ती आपल्याकडे आहे 70. म्हणजे एक इक्वेशन माझ्याकडे झालं x + 2y इज इक्वल टू 70. याला म्हणायचं भावा तू 1 नंबर आहे, या इक्वेशनला म्हणायचं 1 नंबर. आता दुसरं एक इक्वेशन करायचं दुसऱ्या कंडिशन नुसार. मग आपण इथं लिहू कंडिशन 2. ओके. दुसरी कंडिशन आपल्याला काय दिली किंवा बाय सेकंड कंडिशन लिहायचं, ती काय दिले, इफ वी डबल द एज ऑफ फादर. फादरचं एज समजा आपण डबल केलं म्हणजे 2x केलं. फादरचे एज x आहे ते आता डबल केलं म्हणजे 2x केलं. ऍड केलं, प्लस केलं. ऍड कशामध्ये, इट टू द एज ऑफ हिज सन. याला सनच्या एज मध्ये, सनचं एज काय वाय आहे त्याच्यामध्ये ऍड केलं तर सम जी असते ती मिळते 95. म्हणजे 2x + y इज इक्वल टू 95 आपल्याला या ठिकाणी मिळालं. माहिती लिहायचं 2x + y इज इक्वल टू 95. याला म्हणायचं बाबा इक्वेशन नंबर 2. मित्रांनो अशा प्रकारे 2 इक्वेशन्स तयार झाली. आता ही 2 इक्वेशन सॉल्व्ह करताना तुम्हाला क्रेमरच्या पद्धतीने सोडवा किंवा कोएफिशियंट इक्वल करून सोडवा. तुम्हाला ज्या पद्धतीने सोडवायचं त्या पद्धतीने सोडवा, मला तर बाबा काय प्रॉब्लेम नाही. ओके. आता आपण काय करू, याला कोएफिशियंट इक्वल करू. बघा एक्सचा कोएफिशियंट खाली 2 आहे, वर काहीच नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे एक्सचा कोएफिशियंट कॉमन नाहीये. वायचा चेक करा, खाली 1 आहे वरती 2 आहे, म्हणजे वायचा पण कॉमन नाहीये. तर आपण कोएफिशियंट कॉमन करूयात. मग कॉमन करताना कोणाचा कॉमन करायचा बाबा, एक्सचा करायचा का वायचा करा, कुणाचा पण करा, काय फरक नाही पडत. आपण चला या ठिकाणी आहे ना एक्सचा कोएफिशियंट कॉमन करू. मग खाली 2x ना, मग इथे पण 2x आले पाहिजे. मग इथं 2x येण्यासाठी एक्सला कितीने मल्टिप्लाय करायचं, 2 ने. पण एकट्या एक्सला 2 ने मल्टिप्लाय केलं तर या दोघांना राग येईल, म्हणून अख्ख्या इक्वेशनला आपण काय करू, 2 ने मल्टिप्लाय करू.
आणि इथं तसं लिहू इक्वेशन नंबर 1 इंटू 2 मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/2. आता 1 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर माझ्याकडे काय आन्सर येईल 2 इंटू एक्स 2x प्लस 2 जा 4 म्हणून 4y आणि 70 इंटू 2 झाले 140. भाऊ इन मीन 3 इक्वेशन नंबर 3 तयार झाला. आता जो काय धिंगाणा घालायचा तो 3 आणि 2 चा घाला कारण 1 ला आपण 3 मध्ये कन्वर्ट केलंय. या दोघांमध्ये 2x कॉमन आहे जो कट होऊ शकतो, तो गेट आउट होऊ शकतो, तो बाहेर जाऊ शकतो, तो एलिमिनेट होऊ शकतो, तो निघून जाऊ शकतो. मग त्याला एलिमिनेट करण्यासाठी या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्शन केल्यावरच तो जाईल कारण ऍडिशन केली तर 2 आणि 2 4 होईल. हे एक टूलनी डोक्याला ताप दिलाय, 2 2 घेऊन काय डोक्यावर घेऊन नाचायचं नाही आपल्याला. मग हे 2x कट करण्यासाठी आपण काय करू इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 मायनस करू आणि तसं इथं लिहू इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर 2. आता 3 मधून 2 ला मायनस करू. इक्वेशन 3 काय बाबा 2x प्लस 4y इज इक्वल टू 140. मग इथं लिहायचं 2x प्लस 4y इज इक्वल टू 140 मायनस इक्वेशन नंबर 2 काय बाबा 2x प्लस y इज इक्वल टू 95. 2x प्लस y इज इक्वल टू 95. चला सबट्रॅक्शन करा. सबट्रॅक्शन करताना खालचा जो इक्वेशन आहे त्याचे साइन चेंज होतात. प्लसचं मायनस प्लसचं मायनस प्लसचं मायनस 2x गेला 4y मायनस 1y 4 मधून 1 गेला 3 राहिले. मग इथं लिहायचं 3y इज इक्वल टू 140 मायनस 95 आपल्याकडे राहिले 45. ठीक आहे 45. आता y आपल्या जागेवर 45 आपल्या जागेवर 3 मल्टिप्लाय पलीकडे गेले डिवायडेड बाय झाले 3. आता y ची व्हॅल्यू काढण्यासाठी 45 ला 3 ने डिवाइड केलं तर माझ्याकडे y इज इक्वल टू किती येतील 45 ला 3 ने डिवाइड केलं 15 कारण 15 3 जा 45 y इज इक्वल टू आला 15. y 15 म्हणजे प्रेझेंट एज ऑफ सन इज 15 इयर्स. आता मला कोणाचं एज काढायचं बाबा पप्पाचं एज काढायचं त्याच्या म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काढायची. मग एक्स ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण काय करू ही जी बाबा वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे मला 15 त्याला इक्वेशन 1 मध्ये ठेवा 2 मध्ये ठेवा नाही तर 3 मध्ये ठेवा तुम्हाला पाहिजे तिथं ठेवा आपण 1 मध्ये ठेवू. इथं लिहायचं प्लेस y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन 1 माझ्याकडे काय x प्लस 2y इज इक्वल टू 70. इथं लिहायचं x प्लस 2y इज इक्वल टू 70. ओके x ची व्हॅल्यू माहिती नाही 2 इंटू y ची व्हॅल्यू बाबा 15 आहे इज इक्वल टू 70. x प्लस 15 2 जा झाला 30 इज इक्वल टू 70. x इज इक्वल टू 70 आपल्या जागेवर 30 प्लस आहे पलीकडे गेला मायनस 30 झाला मायनस 30. x इज इक्वल टू 70 मायनस 30 40. x ची व्हॅल्यू काय आली बाबा 40. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याकडे जे वडील आहेत त्या वडिलांचं वय म्हणजे present age of father is 40 years and present age of son is 15 years. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन जो आहे तो मित्रांनो आपण सॉल्व्ह करू शकतो. मी बाजूला होतो याचा स्क्रीनशॉट तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण पहिला चॅप्टर बघितलेला आहे. तर अशाच प्रकारे सगळे क्वेश्चन्स आपण हे करू शकतो म्हणजे सगळ्या कुठल्याही प्रकारचा जर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम आला तर तो आपण सोडू शकतो. अजूनही 4 मार्काचे मोठे मोठे काही क्वेश्चन्स आहेत पण ते क्वेश्चन आजच्या या रिव्हिजनच्या व्हिडिओमध्ये नाही बघणार. आज आपण प्रत्येक कन्सेप्टवर आधारित एक एक 2 2 एक्झाम्पल बघायचा प्रयत्न केलेला आहे. पण जे काही मोठे हॉट्सचे प्रश्न आहेत ते मी आज घेत नाही. हॉट्स म्हणजे सगळ्या चॅप्टरवरचे हॉट्ससाठी आपण एक वेगळा लेक्चर घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण त्या हॉट्सचे प्रश्न बघणार आहोत. त्याच्यामुळे काळजी करू नका. सध्या या रिव्हिजन मध्ये आज आपण पहिला चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. उद्याच्या किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड चॅप्टर वरती चर्चा करूयात जो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.